आपल्यालाही मान, पाठ, कंबरदुखीचा त्रास होतोय का? आणि हा त्रास मानेतून खालपर्यंत खाली पायापर्यंत जर का जात असेल तर तो सायटिका असू शकतो. तर आपण समजून घेऊयात ह्या इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओजमधून का सायटिका म्हणजे काय. तर आजकाल तुम्ही जर का दवाखान्यामध्ये गेले डॉक्टरांकडं तर डॉक्टर तुम्हाला सांगतात का तुम्हाला सायटिका झाला आहे, त्याची ट्रीटमेंट घ्या, त्याचे औषधं घ्या, त्याचं इंजेक्शन घ्या, सलाईन घ्या, ॲडमिट राहा आणि ऑपरेशन करून टाका. अशा पद्धतीने तुम्हाला सांगितलं जातं, सुचवलं जातं. तर सायटिका म्हणजे काय लय मोठं असं काहीतरी वेगळा आजार आहे आणि त्यांनी लय मोठं काहीतरी होतं अशातली काही गोष्ट नाही. फक्त आपले जे मणके आहेत हे मणक्यांमधल्या ज्या गाद्या असतात हे गाद्या थोड्याशा पुढं सरकतात आणि त्या पुढं सरकून थोड्याशा शिरांना दाबून टाकतात. त्यांनी शिरांना दाबल्या कारणाने मग आपल्या कमरेतून पायामध्ये एक साईडला दुखायला लागतं, पाठीमध्ये दुखायला लागतं, पाठीमध्ये हातामध्ये दुखायला लागतं, काही काही लोकांना एकदम डोक्यामध्ये दुखायला लागतं, डोळ्यापर्यंत दुखायला लागतं. अशा पद्धतीने जर का आपल्याला त्रास होत असेल तर आपल्याला नक्कीच सायटिकाचा त्रास होतोय. समजून घेऊयात आपण काय होतं. ज्यावेळेस आपण आपले कुठलेही दैनंदिन कामं करतो, शेतकरी आहे बसून काम करतो, दोन पायावरती वाकून काम करतो, ट्रॅक्टर चालवणारे बरेचसे आपले लोक आहेत, शेतकरी बांधव आहेत, मोटरसायकल चालवणारे बरेचसे मुलं आहेत, यांना प्रामुख्याने जाणवणारा जो त्रास आहे हा सायटिकाचा त्रास आहे. IT सेक्टरमधल्या मुलांनाही एवढा जास्त प्रमाणात त्रास होतोय सायटिकाचा. याच्यामध्ये काय होतं, आपलं जे L3, L4, L5, S1 या मणक्यांमधल्या ज्या गाद्या आहेत या ठिकाणी अशा ह्या गाद्या असतात. या गाद्या पुढं सरकतात आणि त्या पुढं सरकून शिरांना दाबून टाकतात. त्या दाबून टाकल्याने बरेचशा वेळेस डिस्बल्ज होतं, हर्निएटेड डिस्क होते, अथवा लिस्थेसिस होतं, अँटेरोलिस्थेसिस होतं, पोस्टेरियर लिस्थेसिस होतं. ग्रेड 1चं असतं, ग्रेड 2चं असतं. मग अशा वेळेस काय होतं, मग आपल्या कमरेतून पायामध्ये असं आपल्याला दुखायला सुरुवात होऊन जाते. कधी कधी काही काही पेशंटचा फक्त एक पाय दुखतो, काही काही पेशंटचे दोन्ही पाय दुखतात, काही काही पेशंटला कमरेपासून पायापर्यंत मुंग्या येतात, जड लागते, ओढून धरल्यासारखं वाटतं. आणि ह्याचा जो त्रास आहे हा फक्त एवढ्या पुरताच सीमित राहतो अशातलं नाही, तर तो आता हळूहळू ज्यावेळेस त्याचं पोश्चर बिघडतं, ज्यावेळेस तुमचं असं कंबर, मी बघतो बरेचसे पेशंट असं कंबर वाकडं घेऊन येतात, असं चालताना एकदम वाकडं चालतात. मग ते का होतं, तुमचं जे L4, L5 मध्ये डिस्बल झालं तर लगेच कंबर वाकडं होऊन जातं. अशा पद्धतीने पुष्पा जे म्हणतो आपण, तर त्या पुष्पासारखी गंमत होऊन जाते. आणि मग हे कंबर वाकडं झालेलं असल्या कारणाने त्याचा जो लोड आहे हा वरती पण येतो, वरच्याही मसल्सवरती, शिरांवरती ताण येतो आणि तो ताण आपल्या हातावरती येतो. मग हातामध्ये पण मुंग्या चालू होतात, पायातही मुंग्या चालू होतात. आणि याचं जे पेन आहे, मी ह्याला एक शब्द देतो, नरक यातना. एवढ्या जास्तीचं पेन ह्याच्यामध्ये होत राहतं. मग आपलं उठणं, बसणं, चालणं, फिरणं, बसणं हे सगळ्या गोष्टी बिघडून जातात आणि मग आपल्याला दवाखान्यांमध्ये जावं लागतं. नाविलाज असतो, आपल्याला ट्रीटमेंट घ्यावी लागते, एक्सरेज, MRIs काढावे लागतात. आणि त्याच्यामध्ये आपल्याला सापडतं का हर्निएटेड डिस्क झाली आहे, शिर दबली आणि सायटिकाचा त्रास तुम्हाला झाला आहे. मग त्याच्यावरती आपण नैसर्गिक उपचारामध्ये काय करतो, तर सर्वात आधी आपण जे बोन्सची मिसअलाइनमेंट झालेली ही मिसअलाइनमेंट आपण जागेवरती आणायचा प्रयत्न करतो. एकदा का ती मिसअलाइनमेंट तुमची रिअलाइनमेंट झाली तुमची बॉडीची, पोश्चरची, आता ह्याच्यामध्ये काय असतं, फक्त मणकेच तुमच्या जागेवरती बसले पाहिजेत का, तर नाही. त्याच्यानंतर तुमच्या गाद्या पण जागेवरती आल्या पाहिजेत. तुमचं जे सॅक्रोइलियाक जो रिजन आहे आणि जो हिपचा रिजन आहे हा सुद्धा बॅलन्स झाला पाहिजे. आता बरेचशा लोकांमध्ये काय होतं, कंबर वाकडा असल्या कारणाने त्यांचा जो ह्या पेल्विसचा जो भाग आहे हा भाग वर खाली झालेला असतो. मग त्यालाही आपल्याला परत जागेवरती आणावं लागतं. त्यालाही जागेवरती आणायची एक टेक्निक असते, ती टेक्निक वापरतो आपण. सोबत जे मसल्स आहेत, मसल्स आपल्या बॉडीचं जवळपास 50-60% वजन उचलायचं काम करतात. मसल्स आपल्याला मूवमेंट द्यायचं काम करतात. आणि योग्य जर का आपण त्या मसल्सला ट्रेनिंग दिली, योग्य पद्धतीने त्याला एक्झरसाइज दिली, तर आपले मसल्सही आपल्याला ह्या आजारातून बाहेर काढायची पूर्ण क्षमता त्यांच्याजवळ ठेवतात. तर आपण काय करतो, मसल्सलाही ताकद देतो, स्ट्रेंथ देतो, त्याच्या गाद्या बाहेर निघालेल्या आहेत त्यांना जागेवरती बसवतो, जे मणक्यांची झीज झालेली ती आपण भरून काढतो आणि मग आपलं जे पेशंट आहे हे परत व्यवस्थित व्हायला सुरुवात होऊन जाते. तर आपल्यालाही जर का असा त्रास होत असेल, मानपाट कंबर दुखते, शिर दुखते, मुंग्या येत आहेत, बधीरपणा जाणवतोय, तर एकदा नक्कीच आपल्या गॅलेक्सी निसर्ग उपचार केंद्रामध्ये तुम्ही भेट द्या आणि भेट दिल्यानंतर या ठिकाणचा जो ट्रीटमेंटचा अनुभव आहे तो घ्या. आता बरेचसे लोक म्हणतात अशी ट्रीटमेंट आम्हाला सर्वकडं मिळते, पण तुम्ही एक लक्षात घ्या, सर्वीकडं ही ट्रीटमेंट तुम्हाला मिळत नाही. यापैकी कुठली तरी 1-2 ट्रीटमेंट त्या ठिकाणी असते. आता तुम्ही पाहत असाल कुठंतरी फक्त बोन सेटिंग मिळते, कुठंतरी फक्त एक थेरपी मिळते आणि काहीतरी थातुरमातुर पद्धतीने थेरपी केल्या जातात आणि पेशंटला जो रिझल्ट यायला पाहिजे तो येत नाही.
सोबतच त्याच्यामध्ये काही आपण हर्बल मेडिसिन्स आहेत हे सुद्धा वापरतो. हर्बल मेडिसिन्स काय करतात, आतून हिलिंग प्रोसेस वाढवतो. आता बऱ्याचशा ठिकाणी ज्या ठिकाणी झीज झालेली आहे, ज्या ठिकाणी गादी फाटलेली आहे, ज्या ठिकाणी तुमच्या शिरा दबलेले आहेत, त्या ठिकाणी हिलिंगही होणं गरजेचं आहे. आतून तो आजार बरा होणं गरजेचं आहे. आणि तो बरा करण्यासाठी आपण काही वेगवेगळ्या पद्धती वापरतो. आत्तापर्यंतचा आपला जो अनुभव आहे, हा अनुभव फार मोठा असल्या कारणाने आणि ह्या अनुभवातून हजारो पेशंट्स, हजारो रुग्ण ह्या आजारातून बाहेर निघालेले असल्या कारणाने आपण प्रत्येक नवीन येणाऱ्या पेशंटवरती तोच अनुभव वापरतो आणि त्या पेशंटला बरं करण्यासाठी 100% आपण 101% आपण त्याच्यावरती उपचार करतो. ह्या पद्धतीने आपल्यालाही जर का त्रास होत असतील तर एकदा नक्कीच आपल्या गॅलेक्सी निसर्गोपचार केंद्र राहुरी या ठिकाणी भेट द्या. राहुरी, जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी भेट द्या. आपलं दररोज चालू असतं, फक्त गुरुवारी सुट्टी असते. येण्याआधी फक्त मला 1 दिवस आधी फोन करून या. मी नक्कीच तुमच्या सेवेसाठी या ठिकाणी आम्ही सर्वजण उपलब्ध असूयात. 1 दिवस आधी फक्त फोन करून या. धन्यवाद.